नमस्कार मंडळी, तुमचं व्लॉगमध्ये स्वागत आहे. सर्वात आधी गायांचं दूध काढायचं होतं. मग शेडवरून गायांचं दूध काढून घेतलं. मग तिकडं शेळ्यांच्या शेडवर गेलो. शेड राहिल्याच्या नंतर सगळ्यांच्या पिल्लांना टॉनिक पाजून खायला चुरा पेंट ठेवली. मग नंतर त्यांना खायला शेवऱ्या बांधल्या. शेवऱ्या बांधल्याच्या नंतर एका शेळीला मका चारून घेतली. मका चारायच्या नंतर तिकडं आलो गायांच्या शेडवर. गायांच्या शेडवरून सगळं गायांना कुट्टे खायला टाकायची होती. मग सगळ्या गायांना कुट्टे खायला टाकून घेतली. कुट्टे टाकल्यानंतर दूध गाडी आली ती दूध न्यायला. मग गाडीत दूध ओतून घेतलं. मग पेंड संपली होती, पेंड पण उतरून घेतली गायांना खायला. मग तिकडं आलो सरदारच्या आईला रानात खायला बांधायला. आपल्या इथं गावातले उठली बांधावरती. मग तिकडं येऊन सगळ्या गायांना पाणी ती पाजून घेतलं. पाणी पाजल्याच्या नंतर रानात घासगाव तोडायला आलो होतो. घासगावात तोडून घेतलं सगळं. मग 4 वाजता असं खांद्यावर घासगावात घेऊन गेलो घरी कुट्टी करायला. पप्पाने एक मकवानाचा भारा घेऊन गेलते. मग मी पण मकवान थोडं तोडलं अजून. ती भारा घेऊन येऊन कुट्टी करून घेतली. कुट्टी केल्याच्या नंतर शेण पडलं होतं, सगळं शेण काढून घेतलं दोन्ही साईडचं. मग परत शेण काढल्याच्या नंतर पेंड चारायची होती. पेंड काढून सगळ्या गायांना पेंड चारून घेतली. हे आमचे आजोबा आहेत, आजोबा आले होते.